नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण काही ऑफिशियल गाईडलाईन्स बघणार आहोत सीईटी सेलच्या। ठीक आहे, जे ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी आलेले आहेत। डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे डीटीने हे सगळ्या गाईडलाईन्स जाहीर केलेले आहेत। डीटीई कोण आहे बाळांनो? डीटीई एक गव्हर्नमेंट बॉडी आहे जी कॅप राऊंड कंडक्ट करते। ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्याची खूप गरज आहे, कारण नवीन चॅनल आहे। ठीक आहे, याला आपल्याला ग्रो करायचंय आणि मी तेव्हाच व्हिडिओ टाकू शकतो जेव्हा सबस्क्रायबर असतील। जर सबस्क्रायबरच नसले मी का व्हिडिओ टाकू बाळांनो? ठीक आहे, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचणारच नाही ते व्हिडिओज, म्हणून सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला, कारण खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत बाळांनो। दिवसातून मला 3-3, 4-4 व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, जेणेकरून तुमची ऑप्शन फॉर्मची जी प्रोसेस आहे, कॉलेज लिस्टची जी प्रोसेस आहे, कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे, स्पॉट राऊंडची प्रोसेस आहे, ती मला खूप इझी करून द्यायची आहे। जे आतापर्यंत युट्यूबवरती झालेले नाही त्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत, म्हणून नवीन चॅनलला आपण क्रिएट केलेलं आहे, म्हणून सबस्क्राईब करा चॅनलला। ठीक आहे, प्लेसमेंटसाठी आपल्याला 4थ्या वर्षी प्रिपेअर नाही करायचं, पहिल्या वर्षापासून आपल्याला रेडी व्हायचंय। सगळ्या गोष्टी येणार आहेत, फक्त तुमचा सपोर्ट मला लागणार आहे आता। ठीक आहे, नक्कीच सबस्क्राईब करा। जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो। ठीक आहे, बघूया पहिली गाईडलाईन काय म्हटलंय त्यांनी, लिस्ट ऑप्शन्स इन द स्ट्रिक्ट ऑर्डर ऑफ प्रिफरन्स। ठीक आहे, आता बघा भरपूर विद्यार्थी काय करतात, सर मला मुंबईचे काही कॉलेज पाहिजेलेत, पुण्याचे काही पाहिजेलेत, नाशिकचे काही पाहिजेलेत। ठीक आहे, म्हणजे ते जर स्वतः कॉलेज लिस्ट बनवता येतात ते काय करतात, नाशिकचे काही कॉलेज टाकून देतात, पुण्याचे काही कॉलेज टाकून देतात, मुंबईचे काही कॉलेज टाकून देतात। ठीक आहे, कॉलेज लिस्ट मध्ये गेले, पण ते रॅन्डम टाकतात, एकाखाली एक, कोणत्याच्या खाली कोणतं पाहिजे हे त्यांना समजत नाही। कारण जर तुमची चॉईसेस अशा पद्धतीचे आहेत, मुंबई, पुणे, नाशिक हे चॉईसेस आहेत, पण पहिले 99% कॉलेज आलं पाहिजे तुमचं, नंतर 98चं आलं पाहिजे, नंतर 97चं, नंतर 96चं, अशा पद्धतीची प्रिफरन्स असली पाहिजे तुमची। जर तुम्हाला पहिलं नाही लागलं मग सेकंड वरती जातं सीईटी सेल, सेकंड नाही लागलं मग थर्ड वरती जाईल, थर्ड नाही लागलं मग फोर्थ वरती जाईल। म्हणून ही प्रिफरन्स खूप गरजेचे आहे, पहिल्यापासून तर शेवटीपर्यंत तुमची प्रिफरन्स ऑर्डरने पाहिजे। गोष्ट समजते? ठीक आहे, फक्त असं नाही की मुंबई, पुणे, नाशिक आपल्याला पाहिजे तर सगळे कॉलेजेस टाकून देऊ, नाही, कोणत्याच्या खाली कोणतं पाहिजे, पहिले मुंबईचे हे पाहिजे, मग पुण्याचे हे पाहिजे, मग नाशिकचं हे पाहिजे, मग मुंबईचं पाहिजे, मग परत मुंबईचं पाहिजे। ही प्रिफरन्स तुमची असली पाहिजे पर्सेंटाईल नुसार, लास्ट इयरच्या कट ऑफ नुसार, तेव्हाच चांगलं कॉलेज लागेल, अदरवाईज कॉलेज सिलेक्शन होणार नाही, चुकीचं कॉलेज अलॉट होऊन जाईल। गोष्ट समजते? ठीक आहे, ठीक आहे, हेच सांगितलं या गोष्टीमध्ये, याच्यात एक्सप्लेनेशन सारखा पार्ट काही नाही। नेक्स्ट पॉईंट काय आहे, रेफर टू द प्रिव्हियस इयर कट ऑफ। स्ट्रिक्टली प्रिव्हियस इयर कट ऑफ रेफर करायचंय। कट ऑफ रेफर करताना फक्त पर्सेंटाईल बघायची, रँक नुसार कॉलेज लिस्ट बनवायला जाऊ नका, एक पण तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनणार नाही। ठीक आहे, पर्सेंटाईल नुसार स्ट्रिक्टली तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे। ठीक आहे, यूज 2-3 इयर्स कट ऑफ। ठीक आहे, लास्ट इयरचं किंवा लास्ट 2-3 वर्षाचं तुम्हाला कट ऑफ अनालिसिस करायचंय। आता आम्ही जी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये स्टुडंटची लिस्ट बनवतो ती जनरली लास्ट 3 राऊंडच्या कट ऑफ, लास्ट 3 वर्षाच्या राऊंड्सनुसार डिफाईन केलेली असते। ठीक आहे, कॅटेगरी बघायची, तुमचा कोटा कोणता आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला रिअलिस्टिक प्लस अँबिशियस ऑर्डर चूज करायचे। काय म्हणतात रिअलिस्टिक आणि प्लस अँबिशियस म्हणजे काय रे बाळांनो, तुम्हाला चांगले कॉलेजेस तर टाकायचे आहेत। फॉर एक्झाम्पल 70% तर 90% पासून तर तुम्हाला 60% सगळे कॉलेज टाकायचे। आता 60चं का टाकू सर, माझे तर 70 आहेत, रिअलिस्टिक राहायचंय, कारण जर तुम्हाला 70 कट ऑफ इकडं तिकडं झालं तर का रिस्क घेताय, 60% पर्यंत टाका ना कॉलेजेस, वरती 90% पर्यंत जाऊ द्या ना। गोष्ट समजते? अशाच पद्धतीची तुमची लिस्ट पाहिजे। त्यानंतर काय म्हटली तिसरी गाईडलाईन, इंटर 50 to 100 व्हॅलिड ऑप्शन्स। कमीत कमी 50 ते 100 तुमचे व्हॅलिड ऑप्शन्स असले पाहिजे, जर तुमचे पर्सेंटेज ठीक ठाक आहे तर। आता ज्या विद्यार्थ्याचे 6-7% आहेत त्याचे 50 ऑप्शन्स भरणारच नाही, है ना, पण ऍव्हरेज स्टुडंटचे 50 ते 100 ऑप्शन्स पाहिजे, कारण सीईटी सेलने 300 ऑप्शन्स टाकण्याचा पर्याय दिलेला आहे आपल्याला। ठीक आहे, 50 ते 100 टाकले, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, त्यानंतरची गाईडलाईन काय, डू नॉट ऍड अनवॉन्टेड ऑप्शन्स। बघा आता काही विद्यार्थ्यांना असं असतं ना की त्यांना पुण्यातच कॉलेज पाहिजे। ठीक आहे, मग नाशिकचं सर KKW चांगलं हे टाकून देऊ का टाकायचंय तुम्हाला? चुकून जर लागलं ना तुम्हाला ते कॉलेज, तुम्हाला जावं लागेल, अदरवाईज तिथं कॅन्सलेशनचं ऑप्शन नाही राहणार आहे तुमच्याकडे, जर ऑटो फ्रीज होऊन गेलं तर। म्हणून जे अनवॉन्टेड आहे ते टाकूच नका ना, जे तुम्हाला पाहिजे तेच टाका फक्त। गोष्ट समजते? म्हणजे आता असं नाही की आता 50 कॉलेजेसमध्ये तर तुम्ही 40 पासून तर 60 पर्यंत कॉलेज टाकताय, 40% कॉलेज तुम्हाला नको हवंय, पण ते तुम्ही का टाकून ठेवताय, कारण एक सेफ साईडसाठी। पण जर सेफ साईडसाठी टाकताय तिथं पण विचार करा की इथं जर जावं लागलं मला बाय चान्स तर मी जाईल का, हा विचार एकदा करायचा आहे तुम्हाला। ठीक आहे, कारण या चेंजेस नाही होणार आहे त्या गोष्टी। ठीक आहे, त्यानंतर लॉक द ऑप्शन फॉर्म बिफोर डेडलाईन। ठीक आहे, आता तुम्हाला जे वाटतंय ना रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी ज्या डेट्स वाढून गेल्या आपल्या, तशाच आपल्या ऑप्शन फॉर्मसाठी पण वाढतील, नाही वाढत, एक डेट सुद्धा एक्सटेंड होत नाही। म्हणून ह्या गोष्टीची तुम्हाला खात्री ठेवायची आहे की
डेटच्या अगोदर सगळे फॉर्म तुमचे फिल झाले पाहिजे. फिजिकल करा किंवा ऑनलाईन करा, काही फरक पडत नाही. माझ्या हिशोबाने फिजिकल करा सगळ्या गोष्ट समजताय. आणि जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत त्यांचे कॉलेज लिस्ट बनताय. 20 जुलैच्या आसपास सगळ्यांचे डिस्ट्रीब्यूट होऊन जातील. जे एनरोल नाही आहेत आता लगेच एनरोल करा, ठीक आहे. कारण पर्सनल काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. तुमची कॉलेज लिस्ट तुमच्या पर्सनल काउन्सिलर भेटेल. प्रॉमिस करा तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, कारण सबस्क्राईब करणार तेव्हाच नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे बाळांनो, ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.